रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। तुमचा पण आवाज येऊ द्या प्रेमाने सगळ्यांनी। राधे राधे। श्री राधे। भगवान श्यामसुंदराने गोपिका बरोबर रासलीला केली। आपण दिव्य झाकीसह त्या प्रसंगाचं दर्शन या ठिकाणी केलेलं आहे। आता एक दिवस नारदजी कंसजी महाराजांकडे येतात। आदरणीय श्री शुकजी राजा परीक्षितीला ही श्रीमद भागवत कथा वर्णन करून सांगत असताना त्या ठिकाणी सांगू लागले की पोरींनो शांत येऊन बसा, बरं बडबड वगैरे करायची असली लगेच पाठीमागे जाऊन बसा, गपचूप सगळ्यांनी शांततेने येऊन बसा, अजिबात बोलू नका आपापसात। नारदजींचा अचानकपणे एक दिवस कंसाच्या मथुरेमध्ये आगमन झालं आणि म्हणू लागले की अहो दिवसेंदिवस तुमची तब्येत फार सुरकटत चाललेली आहे, असं का बरं होत आहे? कंसजी महाराज म्हणतात याला कारण असं आहे की मला भाजीतला जिरा जरी दिसला ना तो कृष्णच दिसतो आहे हो, तो काळा कृष्ण मला दिसतो आहे। भाजीत जिरा जरी पाहिलं तर त्यांनी एकच म्हणावं, कृष्ण कृष्ण कृष्ण। त्याच्या चिंतेने मी फार मरतुकडा झालो आहे बघा। त्यावेळेला त्यांनी सांगितलं, हो तो जो कृष्ण आहे ना तो दुसरा तिसरा कोणाचाच पुत्र नाही। यशोदायम सुतम कन्याम देवक्यम कृष्णमेवच रामम च रोहिणी पुत्र वसुदेवेन बिभ्यतः। तो जो कृष्ण आहे ना हा खर तर देवकी वसुदेवजींचाच आहे, पण त्यानं जन्माला आल्यानंतर सांगितलं होतं नंदाच्या घराला मजनी गोकुळाला। त्यानं सांगितल्या कारणानं तो खर तर गोकुळामध्ये गेलेला आहे, पण तुम्ही असं करा ना, तो त्याच्या राज्यामध्ये आहे त्यामुळे बलशाली आहे, मारण्याचे प्रयत्न केले पण मरत नाही, माझे राक्षस गेले हो। प्रलंब बकचाणूर तृणावर्त अगासूर बकासूर वत्सासूर धेनुकासूर अहो सगळ्यांना मारलं हो त्यानं। अहो म्हणे तो त्याच्या राज्यामध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी शक्तिमान आहे, पण आपल्या राज्यात घेऊन या बघा मग कसा मारल्या जाईल तो। अहो त्याला आणायचं पण नेमकं मग आणायचं कोणी हा प्रश्न महत्वाचा आहे। जसं एकदा उंदरांनी सभा घेतली की म्हणे अरे आपण फार डेरिंगबाज आहे, नोटा करतडतो, गोण्या करतडतो, छिद्र करतो, कुठेही लपून बसतो, एवढे शक्तिशाली आहे, पण आपल्याला सगळ्यात जास्त भीती जर कोणाची असेल तर उंदरांना सगळ्यात जास्त भीती कोणाची? बोला ना हो तुम्ही, कुणाची? मांजराची। मग आपण एक करू म्हणे सगळेजण मिळून मांजराच्या गळ्यात घंटा बांधू। पण त्या एक जण त्या उंदरातला एक जण म्हणला अरे घंटा बांधायची पण नेमकं बांधायची कुणी? कारण जो बांधायला जाईल तो तिकडच जाईल, त्यामुळे उंदराला मांजराला घंटा बांधायची कुणी हा मेन प्रश्न आहे। त्यामुळे कृष्णाला आणायचं पण आणायचं कोणी? कारण जो आणण्यासाठी जाईल तो तिकडच जाईल, मग कृष्णाचा कोणीतरी आपण प्रेमी पाठवला पाहिजे। आणि म्हणून अक्रूर काकांचं कान्हाजीवरती प्रेम आहे, आपण अक्रूराला पाठवू। अक्रूराला बोलवलं, अक्रूर जाण कृष्णाला घेऊन ये। अक्रूरांनी सांगितलं नाही 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 आपल्याच्यानं अशक्य आहे, तुम्ही मला माहिती आणल्यावर मारणार आहे म्हणे, मग मी तुला मारून टाकेल, जाऊ दे म्हणे, तुमच्या हातानं मारण्यापेक्षा त्याच्या हातानं मेला तर माझा उद्धार तरी होईल। आणि म्हणून अक्रूर काकांनी रथ जुंपलेला आहे। अक्रूरूपी चतम रात्रीम मधुपुर्या काका रथ घेऊन निघाले। पण रथ घेऊन निघाल्यानंतर त्या ठिकाणी काकांच्या मनामध्ये
अतिशय भीती आहे. अरे आता मी घेऊन येईल कृष्णाला, हा मारल्याशिवाय राहणार नाही. मथुरा ते वृंदावन 14 किलोमीटरचं अंतर. काका सकाळच्याला निघाले, सायंकाळच्या वेळेला पोहोचले. श्यामसुंदर सायंकाळच्या वेळेला गौमातेला घेऊन आलेला आहे. पायामध्ये चप्पल नाही, गोमातेच्या खुराची धूळ चेहऱ्यावरती उडालेली आहे. श्यामवर्ण कान्हाजीचं आहे. आणि ते सुंदर स्वरूप पाहिलं की अधरम मधुरम वादनम मधुरम नयनम मधुरम हसतम मधुरम. भगवंताचं ते सुंदर मनोहर रूप पाहिलं. आणि काकांनी पहिल्यांदा व्रजभूमीमध्ये साष्टांग प्रणिपात केला, दर्शन घेतलं त्या भूमीचं. कान्हा पुढे काय असेल मला माहिती नाही रे, पण ही कान्हाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. साष्टांग लोटांगण करतायत त्या भूमीमध्ये आणि उठून निघाले. उठून निघाल्यानंतर त्या ठिकाणी काकाजी कान्हाजीकडे गेले. कान्हाने विचारलं, काका आज येणं झालं, येण्याचं कारण? अरे कृष्ण आज अक्रूर आला असेल ना मथुरे नगरीमध्ये, तर गोकुळ नगरीमध्ये वृंदावनामध्ये, तर आज तुला नेण्यासाठी आला रे. हरकत नाही बाबा, काका मला सांगितलं ना तर ही गोष्ट नंद बाबाला आणि यशोदेला कळता कामा नये. त्यांना जर कळालं तर फार दुःखी होतील होते. आता लगेचच्या लगेच त्यांना ही बातमी देऊ सुद्धा नका काका. काका स्तब्ध आहे. आणि मग नंद बाबा यशोदा मैयानं फार सुंदर त्या ठिकाणी आपल्याकडे अक्रूर काका आले. कोणीतरी अतिथी आला आणि त्याचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. खरं तर त्यांना सुद्धा सन्मान करण्याची इच्छा होते. आणि आजकाल खरं तर आपली संस्कृती आहे अतिथी देवो भव. आपण अतिथीचा सन्मान त्या ठिकाणी खरंच अतिशय मनापासून करत असतो. बरं खरं तर या परिसरामध्ये नेहमी येण्याचं सौभाग्य मला प्राप्त होतं. अनेक वेळेला कथा कीर्तनाच्या माध्यमातून या परिसरामध्ये आम्ही येतो. परंतु संताप्रती आदर भाव कसा असला पाहिजे खरंच या परिसराकडून, जिल्ह्याकडून, नांदेड जिल्ह्याकडून शिकावं. खूप मनापासून प्रेम करणारा हा परिसर आहे. आम्ही वसंत काका राहेरचे आहेत. फार नेहमी माझं त्यांच्याकडे येणं जाणं असतं. आमच्या वडिलांचं त्यांचं तर एवढं घनिष्ठ प्रेम आहे, एवढं घनिष्ठ नातेसंबंध निर्माण झालेले आहे की अगदी 8 दिवसाच्या आसपास त्यांचा कॉल होणार म्हणजे होणार. कुणाचा कॉल हो न हो, पण इकडल्या भागामध्ये आलं की आम्हाला कधी त्यांना टाळून जाताही येत नाही. खरं तर मी विनाकारण कधी कुणाचं कौतुक करत नाही, पण सत्य आहे ते सत्य आपण मानलं पाहिजे. बरं आणि म्हणून अगदी आम्ही ज्या परिवारामध्ये राहतो, आमचे लक्ष्मण काका असतील, त्यांचा पूर्णतः परिवार, त्यांची लेकरं, भावांची मुलं, त्या ठिकाणी सुना खूप मनापासून प्रेम करतात. खरं तर कधी कधी असं वाटतं की आपण यांच्याकडून शिकलं पाहिजे की कसा आदर भाव, आदर सत्कार, मान सन्मान, कशा पद्धतीनं अतिथी सत्कार करावा. आम्हाला म्हणले, ताई तुम्ही म्हणाल तसे कपडे घ्या तुमच्या पद्धतीनं, असं काही नाही बरं, स्वस्ताचे घेऊ नका. कपडे घेऊन आले, 2000चा ड्रेस घेतला तरी ते म्हणले अजून चांगला का नाही घेतला. मुलीला बोलायला लागले, तुला सांगितलं होतं ना ताईला चांगला घे. अहो म्हणला तर याच्यापेक्षा कसा घ्यायला पाहिजे आमच्या लेकरांना, आमच्या बाबांना. खरं तर हा मान सन्मान असतो, अतिथी सत्कार असतो. नाहीतर आमच्याकडे काही नाही असला प्रश्न नसतो. परंतु आलेल्या अतिथीचा सन्मान कसा करावा, त्यांच्यावरती प्रेम कसं करावं. त्यांना मी भेटले होते कोळगावमध्ये, खरं तर राहेरमध्ये. मला तेव्हापासनं चेहरा आठवणीत होता, पण नक्की कधी आमचं बोलणं त्याच्यानंतर झालंही नाही. पण त्या दिवशी गाडीच्या खाली उतरल्याबरोबर मी म्हटलं, अरे ह्या काकांची आमची चर्चा राहेरला झाली होती. खरं तर हे परमार्थिक प्रेम आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असते, परमार्थिक जे नातं आहे, तुमचं आमचं जे नातं आहे ते रक्ताचं अजिबात नाही, पण तुमचं आमचं जे नातं आहे ते भक्तीचं नातं आहे. यानंतर जर तुम्ही कधी, आता आम्ही तुमच्या गावात नसणार आहे, उद्यापासून आम्ही आमच्या गावाकडे गेलो ना, पण तुम्हाला 4 दिवस तर मावल्या हो करमणारच नाही. सारखं असं वाटेल, अरे आता आरतीताईची कथा चालू झाली, किंवा नेहमी कानावरती तेवढं तरी तुमच्या कानाला त्या ठिकाणी जाणवेल की आता कथा चालू आहे, आरतीताई कथा सांगतायत. ही नक्की तुम्हाला 4-5 दिवस मनातून, कारण याचं कारण असं आहे की आपण कथेवरती नवे आमच्यावरती हे तुम्ही केलेलं प्रेम आहे. आणि तुम्ही प्रेमानं मनातून एवढंच म्हणाल. मी लेकरांना सुद्धा सांगेल, बाळांनो इथून पुढं एकमेकाला हाय बाय असं करत बसण्यापेक्षा कोणी नाव ठेवू नये तर हसो, एकमेकाला फक्त म्हणायचं राधे राधे, रामकृष्ण हरी, जय हरी. ही पूर्वीची पद्धत रामराम घालण्याची होती. का बरं? खरं तर या निमित्तानं देवाचं नाव आपल्या मुखाला यावं. बरं मावल्या हो, एकमेकीला बोललं ना, गंगूबाई, सखूबाई, सुमनबाई नाही, एकच म्हणायचं. आता काय
ते म्हणून आरती ताई गेल्यापासून येडी झाली का काय माहिती, नुसतं राधे राधे राधे. जाऊ द्या, म्हणू द्या. देवाच्या परमार्थाच्या यादीत आपल्याला वेड म्हणलं काय झालं. मीराबाई म्हणते अरे मी तर वेडीच झाले. आणि एवढं मीराबाईनं परमार्थामध्ये भगवत भक्तीमध्ये वेड व्हावं ना. मीराबाईनं त्या ठिकाणी माझ्या कान्हाजीलाच जीवन समर, अरे मेरो तो गिरधर गोपाल दुसरं ना कोई, एवढं समर्पित जीवन माझ्या मीराजीजींनी केलेलं आहे. त्यामुळे भक्तीच्या क्षेत्रामध्ये कोणी नावं ठेवले तरी आपल्याला चालेल, परंतु त्या ठिकाणी भक्तीमध्ये आपण डगमगता कामा नये. म्हणून मुखानं होईल तेवढं नामस्मरण, होईल तेवढं आपण राधे 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 म्हणत राहिलं पाहिजे. रामकृष्ण हरी त्या निमित्तानं का असेन आपण मुखाला आपल्या प्रभूजींचं नामचिंतन येत राहतं. म्हणून आदरातिथ्य जे आहे ते खरंच अतिशय मोलाचं आहे. तुमचं हे परमार्थाप्रती कथेप्रती असणारं जे प्रेम आहे तेही फार मोलाचं आहे. आता कथा संपल्यावर तुम्ही एकच म्हणणार की कन्हैया लागला तुझा रे छंद मला, म्हणाल ना, कन्हैया लागला तुझा रे छंद मला, कन्हैया लागला तुझा रे छंद मला.
आपल्याला माझ्या कान्हाच्या विषयी हे झालेलं प्रेम आहे. आपण प्रेमाने एवढंच म्हणणार बरं 4-2 दिवसांनी, अपेक्षानं म्हणणार त्या ठिकाणी अगदी मनापासून की कन्हैया लागला तुझा रे चंद मला लागला लागला. नुसते तुम्हीच नाही, माझे तरुण बांधव सुद्धा म्हणणार. खरंच मी खूप कथा कीर्तनाच्या माध्यमातून फिरते आहे, फिरणार आहे, पण माझे तरुण बांधव खरंच खूप अग्रेसर आहे या कोळगावचे. नाहीतर आजकाल मोबाईलच्या जमान्यामध्ये वावरणारे मुलं, आजकाल पोरांना कथा कीर्तनासाठी वेळ नाही हो, कथेला येणारच नाही पोरं. काही काही गावात सगळे वयस्कर मंडळी 40च्या पुढं 35च्या पुढे तरुण पोरांना कथा कीर्तनाला बसायला. खरं गरज त्यांना आहे या परमार्थाची, या शुद्ध भावनेची, शुद्ध विचाराची, पण ते बिचारे इकडे येत नाही. हे फार झालं तर आपलं वरात स्पेशल तुमच्या इकडं बरं आहे हो, करत असाल नसाल, पण आमच्याकडं वरातीचं फार फॅड आहे. लग्न झालं की काही असो का नसो, पण वरात पहिली वाजली पाहिजे. मग त्या वरातीमध्ये आता नाचणारे काही असे तसे, त्यांना टाकल्याशिवाय नाचायलाच येत नाही महाराज. मग त्या वरातीला 10-20 हजाराची दारू तुमच्याकडं आहे का? नाही ना. आणि अशा प्रथा, अशा नाईको त्या गोष्टी सुद्धा करू नका. माझी विनंती असेल तुम्हाला. इतकं काही व्यसनाच्या आहारी लोक जातात ना महाराज, स्वतःची शुद्ध त्यांना राहत नाही. आपण विचारानं काय विचार करतो आहे, काय बोलतो आहे, काहीच कळत नाही या लोकांना. एक जण तर पिऊन गाडीमध्ये चढलं आणि जागाच नव्हती बसमध्ये कुठंच, त्या गिअर बॉक्स जवळ जाऊन बसलं. आणि ते बिचारं ड्रायव्हर आपलं गाडी चालवतंय चालवतंय चालवतंय, ठेप्याला गाडी पोहोचली. जेवणासाठी ड्रायव्हर उतरलं. उतरल्यानंतर या गाड्यानं तिथं बसून राहिला आणि ते गिअर बॉक्स त्या ठिकाणी होतं ना, गिअरच काढून ठेवून दिला. ड्रायव्हर आलं, गाडीवरती बसलं, म्हणलं अरे आतापर्यंत गिअर होता आणि गिअर गेलाच कुठं? अरे हा गिअर 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 इकडं तिकडं पाहतो, गिअरच सापडाना. तो म्हणला कंडक्टर साहेब चिंता करू नका, तो गिअर मी काढून ठेवला. म्हणे का बरं? अहो मी बसलो तसं पाहतो, किती वेळचे तुम्ही काढायसाठी प्रयत्न करत होते, गी माग गी पुढं, गी माग गी पुढं, तुम्हाला निघाणं म्हणून मी काढून ठेवला म्हणे. लई महाराज हे पिणारे लोक. बरं हे पिणारे जे असतात ना, यांनी काजू खावा, बदाम खावा, मनुके खावा, पिस्ता खावा, माकडासारखे फुटाणे चावीते ते प्याताडी. आणि असंच एक प्याताड आमच्या फाट्यावरती पिऊन पडलं. एवढं फुल पिलं ना, त्याच्या वासानं दुसऱ्याला नाशी येऊ लागली, एवढं फुल पिलेलं. आणि तेवढ्यात त्या फुटाण्याच्या वासानं, त्याच्या खिशातल्या फुटाण्याच्या वासानं एक डुक्कर आलं ना, आल्याबरोबर त्यानं त्याच्या खिशातले फुटाणे खायला सुरुवात केली. पण याला वाटलं पप्प्याची मायच आली काय नो. तुम्हाला पप्प्याची माय? शांतबाईस, मी आजपर्यंत एवढं कधी पिलो नाही, आज जरा मला ओव्हरलोडच झाल्या. तर त्या डुकराला काय कळतं पप्प्याची माय बंड्याची माय? त्यांना अशी ढुसणी दिली, हे दुसऱ्या अंगावर झालं. तुम्हाला अरे खरं सांगतो, मी आजपर्यंत एवढी कधी पिलोच नाही, पण आज मला ओव्हरलोडच झाली रे. पप्प्याची माय मला चैन पडू दे बरं. त्या डुकराला कळानाच ना महाराज, त्यांना पुन्हा ढुसणी. कारण ते आता फुटाण्याच्या आशेला इकडून बघू का तिकडून, इकडून भेटेल का तिकडून भेटेल, त्यांना पुन्हा ढुसणी दिली. तुम्हाला काय बायको राव, आजपर्यंत मी एवढं पिऊन आलो पण कधी जवळ आली नाही, डोकं पाठवून हात फिरवला नाही, पण आज कायच प्रेम माझ्यावर करायली. आता माझ्यावर करती म्हणल्यावर मीही तिच्यावर केलं पाहिजे म्हणून सहज त्यांना पाठीवरून असा हात फिरवला. तर ती डुकराची शेपूट अशी हाताला आली. कार्य म्हणली पप्प्याची माय, आतापर्यंत तू बुचुडा घालीत होतीस आणि येणी का पासून घालायला लागली? इतके महामूर्ख असतात महाराज हे पिणारे लोक. पण नको ती पिऊन आयुष्य बर्बाद करतात. म्हणून माझी विनंती असेल तुम्हाला, आपलं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं असं जर वाटत असेल तरुण बांधवांनो, या वरातीच्या नवीन या अशा गोष्टी सुद्धा करू नका. काही उपयोग नाही, पैशाचा चुराडा उघड नको तिकडे. त्या ठिकाणी महाराज शरीराची पिऊन हानी किंवा मुलं व्यसनाधीन होत आहेत. त्यामुळे गावोगावच्या खरं तर वराती पहिल्या बंद झाल्या पाहिजे. मी वराती हे टीव्हीला पिक्चर वगैरे मी माझ्या आयुष्यात कधी पाहिले नाही आणि मला आवडतही नाही. पण मी आता वरात बघायचं योग आलता. माझ्या चुलत भावाचंच लग्न झालं आणि लग्न झाल्यावरती कधीच न नाचणारे पोरं मी तिथं नाचायला पाहिले. मी सकाळी म्हणलं लईच नाचत होता रे तू म्हणलं मला टाकल्याशिवाय नाचताच येत नाही म्हणलं. म्हणजे इतकी विचित्र परिस्थिती आजकाल. त्यामुळे माझी विनंती असेल तुम्हाला दादा बाबा काका, माझ्या तरुण दादांनो, व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःचं जीवन त्या ठिकाणी बर्बाद करू नका. प्यायचंय तुम्हाला जरूर प्या. मेरे बाके बिहारी सवरिया तेरा जलवा कहाँ पे नहीं, बिहारी सवरिया
लोग पीते हैं पी पी के गिरते, हम पीते भी गिरते नहीं है, क्योंकि हम पीते हैं सत्संग का प्याला, तेरा जलवा कहाँ पे नहीं है। या धर्म मंडपातले संस्कार जर माझ्या तरुण बांधवावरती झाले ना, आणि यासाठी सांप्रदायिक संस्कार लेकरावरती आपले असले पाहिजे, यासाठी 1-2 वर्ष असे ना लेकर संस्थेमध्ये घातले पाहिजे। ज्ञानेश्वरीचे गाथ्याचे संस्कार माझ्या बांधवांवरती असले पाहिजे। भविष्यात वाईट वागायची कधी इच्छा झाली ना, या धर्म मंडपातले संस्कार त्यांना जागृती देईल, अरे आपण असं चुकीचं वागू नये, याच्यानं आपलं तर नाव खराब होईल, आपलं जीवन तर बर्बाद होईल। पण ज्या माय बापांना आपल्याला तर हाताच्या फोडाप्रमाणे 9 महिने 9 दिवस सयास प्रयास करून ज्या माऊलीनं आपल्याला जन्माला घातलं, ज्या बापांना आपल्याला जे स्वतःसाठी नाही ते आपल्यासाठी केलं, जे मला नाही मिळालं ते माझ्या लेकराला मिळालं पाहिजे, एवढं सायास प्रयास जर आई बाप आपल्यासाठी करत असेल तर आपण त्या ठिकाणी चुकीचं वागू नये, अशी जागृती त्याला दिल्याशिवाय, हे संस्कार दिल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून कुठंतरी आपण आपलं जीवन योग्य मार्गाला घेऊन आलं पाहिजे। म्हणून माऊली, मला आनंद आहे बरं का, कोळगावचे बरेच या ठिकाणी तरुण बांधव कथा कीर्तनाच्या माध्यमातून या व्यासपीठावरती या धर्म मंडपामध्ये येऊन बसतायत। आणि असू द्या, परमार्थाची सहाय्यता, परमार्थाची संगती कशी का असेना, पण लेकरं त्या ठिकाणी, नाही तर कधी कधी आमच्यासारख्यालाही लोक विरोध करतात हो, महिलांनी कथा करू नये, महिलांनी कीर्तन करू नये, महिलांनी भजन म्हणू नये, कितीतरी प्रसंगाला आम्हाला हे सामोरं जावं लागतं। पण आम्हाला असं वाटतं की अरे, हा आमचं एक कर्तव्य, भगवंतानं ही सेवा आमच्याकडे सुपूर्त केलेली आहे आणि ती करणं आमचं कर्तव्य आहे। आणि स्त्रियांना तर कधी परमार्थासाठी विरोध करू नये। काहींना फार विरोध आहे अहो। एकदा माझं कीर्तन होतं गावाच्या शेजारी, मला फोन आला होता तिथून, म्हणे आरतीताई तुमचं कीर्तन घेतलं होतं आम्ही, म्हटलं हो, पण एक महाराज आहे म्हणे आमच्या गावा शेजारी, त्यांचं म्हणणं असं आहे, ते संन्यासी म्हटले, आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या गादीवरती लेडीज उभं राहून कीर्तन करते ना, आम्ही तिथं उभं राहून कीर्तन करत नाही। मग कसं करतात आहे तुम्ही, येता का महाराजांना बोलवू? म्हटलं मी काही येणार नाही, महाराजांना बोलवा, माझा एवढा अधिकार आहे, त्यांनी कॅन्सल करावं, मी यावं, पण आल्यावर महाराजांना असा प्रश्न करा, म्हटलं महाराज तुम्ही स्त्रीला एवढा विरोध करतात, तुम्ही काय डायरेक्टली काय ढगातून खाली पार्सल झालात की काय? अरे, ज्या स्त्रीच्या उदरातून आपला जन्म झाला आणि तिच्याच विषयी जर आपण असा विरोध करणं हे अत्यंत चुकीचं आहे। त्यामुळे कधी महिलांनी कीर्तन करू नये, कथा करू नये, काय तर म्हणे ही नारदाची गादी, ही नारदाची नाही, ही नारदीय गादी आहे। इथं महिला सुद्धा आणि पुरुष सुद्धा कथा कीर्तन करू शकतात। परमार्थाला विरोध करणारे आपण कोण आहे? अरे, संतांनी सांगितलं की यारे यारे लहान तोड याती भलती नारी नर, त्यांनी सांगितलं की नरांनी या नारीनं येऊ नका, अजिबात नाही। काही आज विरोधक असतात, नको त्या गोष्टी, काही नको त्या प्रथा, कित्येक ठिकाणी महाराज महिलांनी कीर्तन करू नये, या गादीवर उभं राहू नये, महिलांनी टाळ घेऊ नये, त्याच्यापासून कुठंतरी माझ्या माऊलीला दूर ठेवलं जातं। पण असं कुठेच धर्मग्रंथामध्ये उल्लेख नाही की महिलांनी हे करू नये, ते करू नये। मला आनंद आहे की आमच्या कथा कीर्तनाच्या माध्यमातून हा तरुण बांधव फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, जोडल्या जातो आहे। काही ना काही आमचे धार्मिक विचार त्यांच्यापर्यंत पोहोचले जात आहेत आणि म्हणून कुणी का असेना वक्ता येऊन कथा करतो आहे, आनंद आपण या ठिकाणी घेतो आहे, याचा खरंच आनंद आहे। नाहीतर हे तरुण बांधव आजकाल जास्त पोरं कथा कीर्तनाला येतच नाही महाराज, हे आजकाल एवढे मोबाईलमध्ये बिझी झालेले, आणि त्या मोबाईलमध्ये तर नको नको त्या गेमी आल्या, एवढ्या गेमी आल्या, आणि त्या मोबाईलमध्ये एक PUBG नावाची गेम आली, तुम्हाला सगळ्याला ज्ञात आहे तरुण बांधवांना। त्या PUBGनं तर एवढे पोरं वेडे झाले, आमच्या तिकडं तर एक जण PUBG खेळत खेळत बाथरूमला गेलं, जाताना सरळ गेलं पण येताना वाकूनच बाहेर आलं। बायकोला वाटलं बाई याला चिकनगुन्या तर नाही झाला, तिनं 2 डॉक्टर बोलवले, कुठल्याही डॉक्टरला मिळ नाही। 4थ्या डॉक्टरने सांगितलेलं चिकनगुन्या नाही, कोरोना नाही, त्या PUBG गेमच्या नादामुळे पॅन्टीचं बटन शर्टाच्या बटनात अडकलं म्हणून वाकले, बाकी दुसरं कारणच नाही। असं नको तिकडे वेडे व्हायला लागलो, पण संत सांगतात असं नको तिकडे वेडे होण्यापेक्षा देव देश धर्मासाठी, या समाज सेवेसाठी, धर्माच्या रक्षणासाठी खरं तर आपल्या या देहाचा उपयोग झाला पाहिजे। आणि म्हणून मोलाची सेवा आपण मंडळी करत आहात। छोट्याशा कोळगाव नगरीमध्ये एवढं भव्यदिव्य आयोजन नियोजन आपण या कथेचं केलं, खरंच एकदा आज हा आनंद भगवत नाही। आणि मला तर खरं सांगते बरं का, काही काही गावात अशा आम्ही बोटं मोजतो, बोटावरती खरं तर दिवस मोजतो असे बोटावरती,
कधी कथा संपेल, कधी आम्ही आमच्या गोकुळामध्ये आमच्या लेकरा बाळामध्ये. खरं तर आता आमची लेकरच आहे. तुम्हाला तरी लग्न झाल्यावर लेकरच झाले, मला लग्न न करता आताच 12 झाले. खरं तर आमच्या लेकरांचे फोन येतात, ताई आम्हाला फार आठवण येते हो, तुम्ही आश्रमात नाही तर आम्हाला करमे ना. कधी कधी आम्ही अशी बोटावरती दिवस मोजतो, जाता जात नाही. पण आता आम्हाला इथं खरंच कळालं नाही की कसे हे 6 दिवस निघून गेले. उद्या आपला कथेचा शेवटचा दिवस आहे. आज जसे उपस्थित आहे ना, एवढं सुंदर नियोजन पाहून तर खरं मी भारावून जाते आहे. या छोट्याशा, अरे मोठी गावं सुद्धा करणं शक्य होऊन जातं त्यांच्याच्यानं, पण या छोट्याशा नगरीमध्ये आपण एवढं सुंदर भगवंताची सेवा करत आहात. खरंच मनापासून तुमचं कौतुक केलं पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा या आयोजक मंडळीसाठी. हे एवढं गोड नियोजन करतात म्हणून आपण हा आनंद घेऊ शकतो आहे बरं. आणि म्हणून मान सन्मान प्रेम करणं हे सगळ्यांनाच जमतं असं मात्र नाही बरं. आज या ठिकाणी नंद बाबांच्या घरी साक्षात अक्रूर काका आले